महिन्याच्या शेवटच्या सोमवारी उंबरठा बाजारमध्ये जयश्री महाकाल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात कावड यात्रा काढण्यात आली। श्रावण महिन्यात कावड यात्रेत उंबरठा बाजारातील युवकांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला। श्रावण महिना असल्याने धार्मिक वातावरणही अनुभवायला मिळाले। तर सकाळी 5 वाजता हरिभक्त परायण महेश महाराज उघडे यांच्या जलाभिषेक करून गावातील युवक राफेरी येथून पवित्र जल घेऊन आले आणि गावातील प्राचीन शिवमंदिरामध्ये जलाभिषेक करण्यात आला। ग्रामस्थांनी उंबरठा बाजार कावड यात्रा काढण्याची जुनी परंपरा यावेळी देखील निभावली आहे। यात गावाबरोबरच बाहेरील युवकांनीही उत्साहाने भाग घेतलाय। 18 ऑगस्ट रोजी उंबरठा बाजारमधील मुख्य मार्गावर कावड यात्रा काढण्यात आली। भाविकांनी कावड आणणाऱ्या भाविकांना चहा, नाश्ता, भोजन व शीतल पाणी वाटप करण्यात आले। कावड यात्रा ही शांती व शक्तीचे प्रतीक मानले जाते। कावड हरी ढोल ताशांच्या गजरामध्ये नाचत हर हर महादेव व जय भोलेच्या घोषणांनी वातावरण दुमदुम गेले होते। शंभो सुन ले मेरी पुकारी, ओ बोले आया तेरे द्वार। सुन ले मेरी पुकारी, आया तेरे द्वार। या प्रसंगी गावाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ बोरगडे यांनी सांगितले की ही यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते आणि यात्रेचा समारोप गावातील प्राचीन शिव मंदिरामध्ये जलाभिषेक करून करण्यात येतो। विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी राहुल गोडे, वाशिम।